काय ग मावशी ये काय झालं? बस. काय सांगू तुला आता, तुला तर माहिती आहे अगं शेती करण्यासारखं राहिलं नाही. पोट्या पाण्याची खळगी काय भागत नाही. अगं एवढं दिवस तुम्हाला समजायच नाही, माहिती आहे हा? आपण शेती करतोय, सगळं काय करतोय. पहिला येळ होता, एक 15-20 वर्षापूर्वीचा काळ होता. शेती पिकवून लोक चांगली सुखी राहत होती. ना आता त्याच्यातलं राहिलं नाही. अगं या वांढराने हे माकड आहेत ना, तरी पण नाजूक करून टाकलाय ग. काय करावं समजत नाही. अगं ती पोरं बघ कशी चिमुरडी पोरं. अगं शाळेतल्या घरी बसवले जाणार, कुठून फी भरणार. एक तर आपल्या शेतीवरती अन्न चाललंय हा, ही माकडांनीच ती सतवतायत ग, सतवतायत. अगं कुठे काय थोडं पैसा जमवायचं म्हटलं ते जमत नाहीत. शेती करायची म्हटलं पोट खाची खळगी बागवायला तर ते शेत ठेवत नाहीत. कशी राखण करायची, काय करायचं. आणि हे आपलं शासन तुला तर माहिती आहे, अगं काही बंदोबस्त करत नाही. कसं वागायचं आम्ही. नाही ग, जीवन आता असामान्य झालं, कसं जगायचं आणि काय करायचं नाही परवडत. वाईट वाटतं ग. आणि शासन याच्यावरती काय तोडगाही काढत नाही आहे. अगं आता फळबागा पण ठेवल्या. मला वाईट वाटतं, माझी मुलं घरी बसली. काय करू. अगं चांगलं घर होतं, घरचं होतं सुद्धा माझं झालं. हे बघ घर कसं गवताच. आता वेळ पण पाठवतात. काय केलं अगं, काहीतरी आणि शासन त्याच्यावरती तरी पाबंद आणलं पाहिजे ग. या माकडांचा जर बंदोबस्त नाही केला ना, अक्षरशः हे पार आपले गाव सगळे धुळीला मिळणार आहेत. अगं मारू पण शकत नाही त्यांना हा? काय बंदोबस्त करणार आपण. तुम्ही तरी सांगा शासनाला सगळ्यांनी मिळून की बाबा काहीतरी कर, पण या माकडांचा बंदोबस्त कर रे बाबा. नाही तर आम्हाला ही जगणं नको होईल. नाही तर माझ्यासारखी इथं सर्वांची पोरं पण अशीच घरी बसतील.